पुन्हा सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्याची प्रक्रिया काय, कार्यान्वित कसं होतं, ही इमारत पूर्ण होईपर्यंतची माहिती देतो. मागण्यांचं निवेदन आम्ही गोरेगावला देतो काय आणि 1 महिन्यात 18 GR निघतात काय, राज्याच्या इतिहासात असं झालं नाही. आज गिरगाव, वलळी, शिवडी इकडे आपल्या जुन्या चाळी आहेत, छोट्या छोट्या जागा आहेत. बिल्डर येत नाही ना, बिल्डरला नफा कमवण्यात इंटरेस्ट असतो. हे छोट्या छोट्या इमारती कोण करणार? नमो सहकार टॅक्सी आपण लॉन्च करतोय. इथे आम्ही महिलांना 50% ड्रायव्हरना टॅक्सी द्यायचा आमचा संकल्प आहे. जास्तीत जास्त मराठी मुलांनी ड्रायव्हर होऊन गाड्या घ्याव्यात. कधी कधी विश्वास होणार नाही कोणाला, हे असं होतं का? तर होतं का? काय सक्सेस स्टोरी उभी आहे. मुंबई बँकेचे चेअरमन आणि क्लस्टर आणि सेल्फ डेव्हलपमेंट प्राधिकरण याचे सुद्धा अध्यक्ष प्रवीण दरेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. नवशक्ती आणि प्रिप्रेस यांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार प्रवीणजी, कसे आहात? म्हणजे खूप चांगल्या योजना तुम्ही आता आणताय. एक तर सेल्फ रिडेव्हलपमेंट ही जी कन्सेप्ट आहे तर ही लोकांपर्यंत अजून पोहोचली नाही असं मला वाटतं. ती कशी जाईल? नाही, आपण ती योजना लोकांपर्यंत पोहोचले. हां, पोचलेच नसते तर 1600 सेल्फ डेव्हलपमेंटचे प्रस्ताव आले नसते. 46 लोकांना कर्ज मंजुरी, 21 इमारती उभ्या राहिल्या नसत्या. परंतु तुम्ही म्हणताय ते खरं की याला गाजावाजा मोठ्या प्रमाणावर पाहिजे, तर आम्ही गाजावाजापेक्षा कृतीवर भर दिला आहे. ओके. ज्या प्रमाणात पब्लिसिटी हवी, कदाचित झाली नसेल, ती करायला हवी होती का, तर आता ती आपोआप सक्सेस स्टोरी पुढे येत आहेत. ओके. त्याच्यामुळे होते आणि त्याच्यामुळे लोकांना माहीत नाही असं नाही. आता आपला हा सुगंध सेल्फ डेव्हलपमेंटचा देशभर गेलाय. कारण 2 दिवसापूर्वी दिल्लीचं एक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ हे आपलं मुंबईचं सेल्फ डेव्हलपमेंट मॉडेल पाहायला आले होते, की त्यांना देशभर राबवायचं आहे. त्याच्यामुळे पब्लिसिटी झाल्याशिवाय ते आले नाहीत. पण पब्लिसिटी कधी कधी वर्तमानपत्रात दिसली पाहिजे, मीडियात जास्त आली पाहिजे. ती कदाचित आपल्या बोलण्याप्रमाणे कमी असू शकते. नाही, पहिली इमारत कुठली जी सेल्फ रिडेव्हलपमेंटची झालेली इमारत? तशी इमारत चेंबूरची झालेली, परंतु प्रकाश जोशात पहिली जी इमारत आली ती नंदादीप सोसायटी पार्लेची आणि श्वेतांबरा सोसायटी चारकोपची. कारण चारकोपला स्वतः मुख्यमंत्री त्या सेल्फ डेव्हलप इमारतीतल्या रहिवाशांना चावी द्यायला आले होते. त्याच्यावर तुम्ही म्हणताय की तिचा गाजावाजा झाला. ओके. आणि तिथून गतीही मिळाली. त्याच्यानंतर दरेकर समिती स्थापन झाली, आम्ही शासनाला अहवाल दिला, शासनाने निर्णय केले. त्याच्यामुळे आता लोकांना माहीत झालंय. परंतु तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गाजावाजा मी केला नाही आणि झालाही नाही. नाही, लोकांपर्यंत म्हणजे कसं, लोकांना अजूनही शंका अशी वाटते की अरे सेल्फ रिडेव्हलपमेंट कसं होईल, काय होईल, काही अडचणी येतील का, काही फाईल अडून राहील का, हे सुद्धा लोकांचे थोडे शंका आहे. कसं आहे बघा, 2 कारणासाठी लोक बिल्डरकडे जायचे. एक म्हणजे बिल्डर पैसे लावायचा आणि दुसरं ज्या परमिशन्स आहेत त्या भानगडी बिल्डर सगळ्या यंत्रणांशी संबंध ठेवून करून घ्यायचा. मग माझ्यासारख्याने विचार केला की पैशाची व्यवस्था आपण करू. जो बिल्डर पैसे लावतो आपण सोसायटी जे आपले सभासद आहे किंवा सभासद करून घेऊ. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली, जेव्हा गोरेगावला 10-12 हजार हाऊसिंग सोसायटीच्या चेअरमन सेक्रेटरीचा मेळावा घेतला, की साहेब अशा 20 प्रकारच्या सवलती हाऊसिंग सोसायटीचे लोक मागतायत आणि त्या दिल्या तर सेल्फ डेव्हलपमेंट गती घेईल. मुख्यमंत्र्यांनी 20 पैकी 18 मागण्या मान्य केल्या. अनेक शासन निर्णय केले, GR काढले. आणि त्याच्यामुळे आता याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतोय आणि लोकांच्यात विश्वास आला की अरे पैसे उपलब्ध होतात प्रोजेक्टला, शासनही आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्ही म्हणताय त्या अडचणी आता लोकांना दूर होतील यावर विश्वास आला. मुख्यमंत्र्यांनी ज्या अडचणी दूर केल्या तर कुठल्या असं वाटतं तुम्हाला? नाही, अनेक. आता समजा 9 मीटरचा असो, पागड्यांचा परवा झालेला निर्णय असो, त्याच्यानंतर अनेक प्रीमियममध्ये सवलती आहेत, टप्प्याटप्प्यानं प्रीमियम द्यायला आहेत. एकाच वेळेला प्रीमियमवर त्या ठिकाणी व्याज आणि सोसायटीला परत कर्जाचं घेतलेल्या कर्जावर व्याज, त्याच्यामुळे प्रीमियमचा व्याज माफ करा. असे अनेक निर्णय झालेत जे सर्वसामान्य माणसाला आणि सोसायट्यांना उपयुक्त त्या ठिकाणी आहेत. नाही, सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी एखाद्या सोसायटीने ठरवलं तर नेमकं काय करायला पाहिजे, त्यासाठी सुरुवात कशी करायला पाहिजे? नाही, समजा त्यांना माहिती नसेल तर मुंबई जिल्हा बँकेची आमची एक टीम आहे, ज्याच्यामध्ये आर्किटेक्ट आहेत, या विषयातले तज्ज्ञ आहेत, आमचे अधिकारी आहेत. ते त्या सोसायटीत जातात
पुन्हा सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्याची प्रक्रिया काय, कार्यान्वित कसं होतं, ते इमारत पूर्ण होईपर्यंतची माहिती देतो. ओके. आतापर्यंत जवळपास 2000 अशा बैठका आमच्या टीमने घेतल्यात. आणि मग बँकेतही आमचा कक्ष आहे. आणि मग आता तर अथॉरिटी स्थापन केली. होय. तिथे OSD तुम्हीच, नावाचा माझा हे, रोजेकर असतो तिथे, तो मार्गदर्शन करतो. आणि मग एका वेळेला लोनसाठी प्रस्ताव आणि दुसऱ्या बाजूला परमिशनसाठी प्रस्ताव, प्रक्रिया चालू होते. आणि मग टप्प्याटप्प्याने जसं बांधकाम होतं तसं बांधकाम होतं. आणि गरजेनुसार कॉन्ट्रॅक्टरला सोसायटीच्या माध्यमातून बँक जे कर्ज देते त्यातनं पैसे जातात. आणि आतापर्यंत मुंबई बँकेने असं किती लोन दिलं असेल? 46 सोसायट्यांना आम्ही कर्ज दिलं आतापर्यंत. ओके. 800-900 कोटीच्या आसपास कर्ज दिलं असेल. आणि खरं म्हणजे मागणी खूप आहे. आता 1600 इमारतींचे प्रस्ताव आहेत. 46 सोसायट्यांना कर्ज दिलं, 21 सोसायट्यां उभ्याही राहिल्या. ओके. परंतु जवळपास 25,000-50,000 कोटी पण कमी पडतील. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य बँकेला सांगितलं ते 10-15,000 कोटी रुपये देत आहेत. आणि आणखी NCDC असेल किंवा CM साहेब स्वतः हुडकोकडून 25-50,000 कोटी या प्रकल्पांसाठी सेल्फ डेव्हलपमेंटसाठी कसं मिळतील यासाठी स्वतः मदत करतात. कारण त्यांनी क्लस्टर सेल्फ डेव्हलपमेंट करा सांगितलंय. समजा एका सोसायटी बाजूबाजूला उभ्या राहण्यापेक्षा इमारती, मग क्लब हाऊस, गार्डन, मैदान, मिडल क्लास लोकांना क्लस्टर केलं तर जास्त मिळू शकतं. बरोबर. त्यासाठी जास्त पैसे लागणार. CM साहेब स्वतः लक्ष घालून मित्रा नावाची जी संस्था आहे तिथे आमच्या परदेशी साहेब जे बघतात त्यांनाही तशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यावर कामही सुरू आहे. आता हा सेल्फ डेव्हलपमेंटचा एक पिरियड किती असू शकतो साधारण, कधीपर्यंत? नाही, याच्यामध्ये कायद्याने बांधील 3 वर्षात पूर्ण करायचे. आणि आतापर्यंतचे झालेले सगळे प्रकल्प 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीत पूर्ण झाले. तुम्ही मगाशी एक म्हणालात की ज्यांचं 300-350 स्क्वेअर फीटचं घर होतं तर त्यांना दुपटीपेक्षा जास्त सक्सेस स्टोरी 2 सांगतो. तसे 21 इमारती नाही ज्या उभ्या राहिल्यात त्यांना फायदा. नंदादीप सोसायटी गोरेगाव आपली पार्ल्याची जी आहे ते 360 स्क्वेअर फीटात राहत होते. ओके. बिल्डर त्यांना 600 स्क्वेअर फीट देणार होता. त्यांना सेल्फ डेव्हलपमेंटची गोष्ट कळली. त्या आमच्याकडे आम्ही त्यांना कर्ज दिलं. 1400 स्क्वेअर फीटात राहायला लागले. चारकोपला श्वेतांबरा जिच्या चाव्या वाटपाला दस्तूर खुद्द CM आले होते. त्यांना बिल्डर 300चे 600 देणार होता, 300-350. त्यांनी सेल्फ डेव्हलपमेंट केलं, 1100-1200 स्क्वेअर फीटात गेले. त्याच्या बाजूला अभिलाषा होते, ते 290मधनं 1100-1200 जात आहेत. त्यामुळे कधी कधी विश्वास होणार नाही कोणालाही, असं होतं का? तर होतं का काय, सक्सेस स्टोरी उभे आहेत. कारण दिल्लीची पण लोक आता आली होती, त्यांनाही आश्चर्य वाटलं ये कैसा हो सकता है, आप साइट पे जाके देखो. ओके ओके. तर मग ते दिल्लीचं सरकारही याच्याविषयी अभ्यास करतंय. देश पातळीवरील स्वयं पुनर्विकासाची योजना राबवण्यासाठी. याला गती कशी मिळाली, कधीपासून मिळाली? गती या सर्वस्वी गतीला जिम्मेदार म्हणा किंवा गती मिळाली केवळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना. त्यांनी हा विषय समजून घेतला. या विषयाचा सर्वसामान्यांना किती लाभ होतो हे समजून घेतलं आणि दान निर्णय केले. म्हणजे 20 मागण्यांचं निवेदन आम्ही गोरेगावला देतो काय आणि 1 महिन्यात 18 GR निघतात काय, राज्याच्या इतिहासात असं झालं नसेल. बरोबर. दरेकर समिती नेमली. दरेकर समितीचा अहवाल स्वतः मुख्यमंत्र्यांनी 100% ॲज इट इज स्वीकारला. तशा डिपार्टमेंटला सूचना दिल्या. आता एक एक गोष्ट मार्गी लागते आणि मुख्यमंत्र्यांचा आशीर्वादने पाठबळ नसतं तर कदाचित ही योजना या प्रमाणात यशस्वी झाली नसती, रडत कडत पुढे गेलो असतो. पण लोकांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालाय ते माननीय देवेंद्रजींची काय ताकद या विषयाला दिली तेच प्रमुख कारण आहे. त्यांनी क्लस्टरला खूप चालना दिली ना. हो, त्यांनी म्हणजे काय कल्पक एखादा नेता असू शकतो, म्हणजे न मागता कधी कधी ते देऊन जातात. आता चारकोपच्या कार्यक्रमात जेव्हा चाव्या वाटपाला आले होते त्यावेळेला आम्ही प्रीमियमवरचं व्याज माफ करावी मागणीच केली नव्हती. परंतु CM साहेब बोलले, अरे ती हाऊसिंग सोसायटी तुमच्या बँकेचंही कर्ज द्यायचा व्याज देणार, त्या प्रीमियमचा व्याज देणार. त्यांनी घोषणा केली की प्रीमियमवरचा व्याज माफ म्हणून 3 वर्षात. तसंच आपण आता काय बोललाच होता विषय, नाही हेच क्लस्टरचाच विषय. हो, CMचा तर क्लस्टर CM ज्या वेळेला
आम्ही कार्यक्रम करून श्वेतांबराचा निघत होतो हम्म. त्यावेळेला उभ्या इमारती सेल्फ डेव्हलपमेंटच्या बघितल्या. अरे बोलले यांना गार्डन कुठे आहे, मुलांना क्लब हाऊस कुठे आहे, स्विमिंग पूल कुठे आहे. हा. मग आता आमचं जे सेल्फ डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे त्यात सेल्फ अँड क्लस्टर डेव्हलपमेंट आहे. ते क्लस्टर हा पूर्णपणे शब्द बरं. माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे. कारण मध्यमवर्गीय लोक इथे राहतात आणि त्याच्यामध्ये त्यांना जर सुविधा पाहिजेत तर 5 इमारती, 7 इमारती, 10 इमारती जर क्लस्टर केलं होय. तर त्या सुविधा जे मोठी लोक पण घेतात त्या मध्यमवर्गीयांना पण मिळतील. नाही, हे पहिल्यांदाच होतंय असं असा वाटतंय. द्रष्टा नेता हा. आज मुख्यमंत्री म्हणून लाभलाय हम्म. आणि या योजनेच्या यशामागे त्यांचा मोठा आशीर्वाद पाठबळ आहे हे सांगायला मला काहीच कमीपणा वाटत नाही. नाही, पहिल्यांदाच असं होतंय क्लस्टर चांगल्या पद्धतीने चाललंय. हो, म्हणजे आतापर्यंत म्हणजे असं हायराईज सोसायट्यांमध्येच ह्या सगळ्या सुविधा असायच्या, त्या जर नाही, सामान्य आणि मध्यमवर्गीयांना CM ने मिळणार. याच्यामध्ये आता पागडीच्या बाबतीत निर्णय घेतला. होय. शिंदे साहेब असतील, हम्म. आज गिरगाव, वरळी, शिवडी इकडे आपल्या जुन्या चाळी आहेत, होय. छोट्या छोट्या जागा आहेत. होय. बिल्डर येत नाही ना, बिल्डरला नफा कमवण्यात इंटरेस्ट असते. छोट्या छोट्या इमारती कोण करणार? बरोबर. तर ह्या सेल्फ डेव्हलपमेंटला जातील. हम्म. त्याच्यासाठी त्यांच्यासाठी निर्णय केले आहेत. ओके. त्याच्यामुळे आता गिरगावात तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर दिसेल. लालबाग, परळ, शिवडी जो गिरणगाव आहे हम्म. तिथे आता सेल्फ डेव्हलपमेंट गती घेईल. मग तिथे पण अशी क्लस्टरची योजना जर झाली तर हो, करता येतील ना. नाही? छोट्या छोट्या हां, 5 हां. एक इमारत जर फिजिबल होत नसेल हा. पण 5 इमारती लागून जर आल्या होय. तर फिजिबिलिटी होती. होय. होय. कधी कधी ऍक्सेस नसतो. हम्म. गिरगावात तर आपण लागून लागून हो, इमारती आहेत, बरोबर. चाळी आहेत. होय. 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 तर ते अशा क्लस्टर केलं तर त्यांना नीट प्लॅन करता येईल. हम्म. त्यामुळे सेल्फ डेव्हलपमेंट जास्त क्लस्टर तुम्ही म्हणताय छोटे छोटे क्लस्टर गिरगावात किंवा गिरणगावात होऊ शकतात. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना त्याचा अधिकाधिक लाभ मिळेल असं एकूण दिसतंय, है की नाही? आणि आता तुम्ही एक सांगितलं की नमो टॅक्सी जी सहकारच्या तत्वावर नमो सहकार टॅक्सी आपण लॉन्च करतोय. ओला, उबेर, रॅपिडो या खूप टॅक्स्यांच्या इकडे सेवा मुंबईत आहेत. परंतु त्याच्यामुळे ड्रायव्हर पिचले गेलेत. ड्रायव्हरांचं शोषण होत आहे. त्या कंपन्या फायदा कमवत आहेत पण ड्रायव्हर बिचारा कर्जबाजारी झालाय, गाड्या उचलून नेल्या आहेत, अस्वस्थ आहे. मग अशा वेळेला मी बोललो नमो सहकार टॅक्सी आणली आणि तो ड्रायव्हरच जर भागीदार झाला, मिळणारा नफा जे ड्रायव्हर सभासद असतील ते शेअरिंग करतील. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तसं तोच त्या ड्रायव्हर स्वतः नफा कमवणार. जेव्हा मोदी साहेबांना आत्मनिर्भर जे सर्व क्षेत्रात करायचं, हाऊसिंगमध्ये आत्मनिर्भर आणलं, महिलांना कर्ज देऊन आत्मनिर्भर करतोय, तसंच आता इथे ड्रायव्हर आत्मनिर्भर होणार आहे. ते कसं जरा थोडं नाही, काही नाही. त्यांनी टॅक्सी ड्रायव्हरने आम्ही एक ॲप डेव्हलप केलंय नमो सहकार टॅक्सीचं. त्याच्यावर जसे आता ओला उबेर आपण बुक करतो तसे बुक करायचे. नाही, पण जो सामान्य ड्रायव्हर आहे तर त्याने या तुमच्याकडे कसं अप्रोच व्हायचं सांगतो ना. त्यात नमो सहकारी टॅक्सी हा ॲप आहे. त्याच्यावर ऑनलाईन त्यांनी नोंदणी करायची. ओके. नोंदणी झाल्यावर आमचे सभासद झाले. पुढच्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याला ग्राहक देणं, त्याला इन्शुरन्स, त्याच्या मुलांचं शिक्षण, त्याला सगळ्या व्यवस्था आपण सवलती देणार आहोत. आणि त्याच्यामुळं त्याला जे कर्जबाजारी व्हायचं, कंपन्या नफा कमवायच्या, आता तो मेहनत करेल तर त्याच्या घामाचे पैसे त्याला 100% मिळतील. क्या बात आहे. आम्ही कमिशन घेणार नाही, 0% कमिशन. ओके. म्हणजे आता जी रॅपिडो किंवा ह्या ज्या ओला उबेर ज्या आहेत तर अक्षरशः म्हणजे सामान्यांची लूटच होते. म्हणजे जेव्हा पीक पिरियड असेल तर काय कित्येक पटीने भाडं वाढतं. अशा वेळेला प्रवाशांनाही सुरक्षित राहील, माफक दर असेल आणि ड्रायव्हरचंही भलं होईल असं त्या ठिकाणी बॅलन्स करून प्रवाशांच्या आणि ड्रायव्हरच्या हितानं आपण या गोष्टी करतोय. आणि याच्यामध्ये देवदत्त वाहतूक सहकारी संस्था आहे, याचा कुठलाही प्रॉफिट मेकिंग उद्देश नाहीये. ओके. तर ड्रायव्हरचं भलं करणं, त्याचे जीवनमान उंचावणं, त्याच्या ड्रायव्हर या व्यवसायाला सन्मान मिळणं हाच यामागचा उद्देश. आणि ही जी टॅक्सी आपण सुरू करताय ती नेमकी कधी सुरू होणार आणि त्याचं भाडं कसं राहणार आहे? तर ते सगळं आता 15 दिवसामध्ये फील्डवर टॅक्सी येईल. त्यामुळे रेट किती काय असेल हे सगळं जाहीर होईल. पण आताच्या जे सेवा आहे सगळ्या डीलर लोकांशी चर्चा चालली गाड्या घेण्याच्या बाबतीत वगैरे. आणि नव्या कोऱ्या टॅक्सी काही आहेत त्यांना आमच्या ॲपवर मेंबर करणं. एक 15-20 दिवसात आपण ही प्रक्रिया ॲक्च्युली सुरू करू. नाही, आणि त्यात काही तुम्ही कॅटेगराईज करणार आहात की कसं काय? म्हणजे ज्या टॅक्सीज ज्या आहेत त्या हो
हां. आपण काय करतो ABC करतोय. समजा तुम्हाला लक्झरियस टॅक्सी पाहिजे, ते मिडल क्लासला परवडणार नसेल बरोबर. तर तुम्ही लक्झरी टॅक्सी मागवा ॲपवर. एखादा मिडल क्लास आहे त्याला आपल्या बजेटमध्ये टॅक्सी पाहिजे तर थोडीशी, आणि एखाद्याला त्याचं सामान आहे, लगेज आहे, तर जास्त लोक आहेत, तर अशा 2-3 प्रकारात आपण त्या करतोय. म्हणजे ज्याला जशी हवी तशी सेवा उपलब्ध होईल. आणि ही ओला उबेरपेक्षा ही सेवा स्वस्त असेल प्रवाशांसाठी? 100% प्रवाशांसाठी स्वस्त असेल आणि ओला उबर देतो नफा, त्यापेक्षा त्या ड्रायव्हरचा लाभ देणारी असेल. आणि दुसरा सुरक्षितेचा विषय. आज ओला उबेर रॅपिडोवर कोण आलेत, कुठून ड्रायव्हर, काय होतात, त्यांचं व्हेरिफिकेशन नाही. आमचा प्रत्येक ड्रायव्हर व्हेरीफाईड असेल. ओके ओके ओके. त्यामुळे उद्या त्या गाडीत काय झालं तर त्या ठिकाणी आयडेंटिफाय होणार. म्हणजे ती पण जबाबदारी आहे. सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम. आणि सगळ्यात महत्वाचं, इथे आम्ही महिलांना 50% ड्रायव्हरना टॅक्सी द्यायचा आमचा संकल्प आहे. जास्तीत जास्त मराठी मुलांनी ड्रायव्हर होऊन गाड्या घ्याव्यात, त्यांनी ही सेवा द्यावी, असाही आमचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे सर्वार्थानं या ठिकाणी या गोष्टी आम्ही करतोय आणि त्यांना लोकांचं आणि प्रवाशांचं आणि ड्रायव्हरचं हित बघून हे सगळं करतोय. प्रवीणजी नमस्कार, या ठिकाणी आलात. थँक्यू. खूप छान माहिती दिली. मुख्य म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि ही नमो सहकार टॅक्सी ह्या नवीन संकल्पना घेऊन तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना आमच्या माहिती दिली. धन्यवाद. थँक्यू.